महायुती म्हणून आपण एकत्र काम करणार असल्याचा शिंदेंनी निर्धार केलेला आहे, अशी माहिती सरवणकरांनी दिलेली आहे। मंत्रिपदी कोण येणार याचा देखील निर्णय अजून व्हायचा आहे, अशी प्रतिक्रिया अनिल पाटील यांनी दिलेली आहे। तर नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी विचार व्हायला हवा, अशी प्रतिक्रिया भरणे यांनी व्यक्त केलेली आहे। आपण पाहूयात। राजकीय क्षेत्रामध्ये मनोकामना ही जनतेने आमची पूर्ण केलेली आहे। आता फक्त जी मनोकामना पूर्ण केलेली आहे, जो संकल्प आम्ही सिद्धिविनायकाच्या समोर निवडणुकीच्या अगोदर केलेला आहे, आता त्याची पूर्ती करायला या ठिकाणी आलेलो आहे। मला असं वाटतं की महायुतीला प्रचंड मोठ्या प्रमाणात यश प्राप्त झाले। महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीवरती मोठा विश्वास दाखवलेला आहे। दाखवलेला विश्वास आणि त्यांच्या ज्या काही मनातल्या इच्छा आहेत ह्या पूर्ण करण्यासाठी या सरकारला बळ मिळो अशा प्रकारची प्रार्थना आम्ही सिद्धिविनायकाकडे केली। मी काल दुपारी गेलो होतो, साहेब विश्रांती घेत होते, पण काही भेट वगैरे झाली नाही, त्याच्यामुळे त्या बाबतीत मला बिलकुल कल्पना नाही। महायुती म्हणून एकत्र काम करू असं त्यांनी सांगितलं आहे, त्यामुळे योग्य तो निर्णय शिंदेसाहेब घेतील अशा प्रकारचा विश्वास आमचा सगळ्यांचा आहे। प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं आपल्या नेत्याला मंत्रिपद मिळालं, शेवटी त्या कार्यकर्त्याची काय त्यामध्ये हे नसतं आणि शेवटी त्याची भावना असते। ठीक आहे, ती भावना त्यांची भावना त्यांनी प्रत्येकजण प्रत्येकाच्या नेत्यापाशी सांगत असतो, त्याप्रमाणे त्यांनी ती भावना सांगितलेली असते। शेवटी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शेवटी प्रोटोकॉलप्रमाणे सगळ्याला निमंत्रण द्यावं लागतं आणि काही जण उपस्थित राहतील, काही जण काय अडचणीमुळे उपस्थित राहणार नाहीत, यात काय वावगं असं काय नाही आहे। महानिकाला दिवशी सर्वाधिक पाहिलेलं चॅनल